स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तं गोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्. गेल्या वेळी आपले 240 पर्यंत झालं होतं. पंचकोश पाहिल्यानंतर पंचकोशांचा निराश झाल्यावर काय आपल्याला उरतं, तर त्याचा विचार चालू आहे आपला. ब्रह्म कसं आहे, म्हणजे इथे जो 240वा आहे त्याच्यात म्हटलं की निरस्त मायाकृत सर्व भेदम नित्यम सुखम निष्कलम अप्रमेयम अरूपम अव्यक्तम अनाख्यम अव्ययम ज्योती स्वयं किंचिदिदम चकास्ती. ज्यावेळी अनात्म हे सगळं निराश केला जातो, म्हणजे पंचकोशांचा जगाचा सगळा निराश होतो, त्यावेळेस जे नित्य आहे सुखरूप आहे, म्हणजे केवळ तिथे आनंदाशिवाय दुसरं काही नाहीये, निष्कल आहे, जे कमी जास्त होत नाही, जे आहे जसं आहे तसंच आहे, अप्रमेय आहे, म्हणजे ज्याचा वेगळेपणाने आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही. वेगळेपणाने म्हणजे मी वेगळी, आणखीन ज्ञान ज्याचं व्हायचं आहे ते वेगळं, अशा पद्धतीने त्याचं ज्ञान होऊ शकत नाहीये. ते प्रमेय नाहीये, म्हणजे सॉल्व्ह करावं किंवा ज्ञान करून घ्यावं असं ते नाहीये. ते माझं स्वरूप आहे, अरूप आहे. त्याला रूप नाहीये कारण त्याला अवयव नाहीये, निरवयव आहे, ते अव्यक्त आहे. त्याच कारणामुळे जे रूपामध्ये असतं, जे सावयव असतं, म्हणजे कणांचं बनलेलं असतं, ते कण एकत्र येतात, आणखीन एकत्र आल्यावरती आकार तयार होतो. आकार तयार झाला की आपल्याला तो कळतो, दिसतो. त्यामुळे अरूप आहे, अव्यक्त आहे, अनाख्य आहे. त्याच्याबद्दल काय बोलणार? नाही आकार, नाही कुठचे कॅरेक्टरिस्टिक्स, काहीच त्याच्याबद्दल बोलता येत नाही. अनाख्य आहे, अव्यय आहे. असं असल्यामुळे कणांचं नाही म्हटल्यावर झीज कशी होणार त्याची? कमी जास्त कसं होणार? ते शक्य नाहीये. ज्योतिही आहे ते, म्हणजे ते चैतन्य रूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, प्रकाश रूप आहे. त्यामुळे त्याला ज्योती असं म्हटलंय. आणि त्याच तेच भासत असतं आपल्याला. भासत असतं म्हणजे कसं भासत असतं? तर अविद्या अध्यारोपित नाम रूप कर्मद्वारेण ब्रह्मनिर्दिश्यते, आचार्य सांगतात. आपल्याला ते जगात जगद रूपाने भासताय थोडक्यात. म्हणूनच जगत म्हणजे काय आहे? अविद्येने अध्यारोपित केलेलं, म्हणजे जे वास्तविक नाहीये तरी देखील आपलं जे अज्ञान आहे, माझं स्वरूप मला कळत नाही, हे भ्रम आहे, हे कळत नाहीये, सर्पालाच मी खरं धरून चाललीये, असं जे आहे. पण सर्पाच्या मागे रज्जू आहे ना. ज्या अर्थी जग दिसताय त्या अर्थी त्याच्या मागे जग दिसताय म्हणूया, भासताय म्हणूया जास्त योग्य, त्या अर्थी त्याच्या मागे काहीतरी सत्य असलं पाहिजे. ते सत्यरूप जे आहे, या पद्धतीने त्या सत्यरूपाचं आपल्याला ज्ञान होऊ शकतं. म्हणजे डायरेक्ट आपल्याला ज्ञान होत नाहीये. मला ज्ञान झालं असं त्रिपुटी होत नाही. जे पुढलं आहे, ज्ञातृ ज्ञेय ज्ञान शून्यम अनंतम निर्विकल्पकम, सॉरी, निर्विकल्पकमच आहे. केवलाखंड चिन्मात्रम परम तत्वम विदुर्बुधा. म्हणजे सगळी आपल्याला ज्ञान जी होतात ती त्रिपुटीने होतात. मी ज्ञाता आहे, मला कळतं, काहीतरी कळतं, म्हणजे ज्ञेय आहे, ज्याला प्रमेय असं नाव आहे, ज्याचं ज्ञान करून घ्यायचं ते ज्ञेय, आणखीन त्याचं मला ज्ञान होतं. ह्या तीन गोष्टी, तीन पुट, कुठच्याही
व्यवहारात असतात. आणि परमार्थाच्या बाबतीत, त्याच्या ज्ञानाच्या बाबतीत हे असं नसतंच. तिथे तीन नाहीच आहेत. ब्रह्म ज्ञेय नाहीये, कारण ते माझं स्वरूप आहे. पण तरी देखील ते जगद रूपाने जेव्हा भासतायत, त्या अर्थी त्याचा आपल्याला असा अंदाज घेता येतो की ज्या अर्थी जग दिसताय त्या अर्थी त्याच्या मागे काहीतरी तत्व असलं पाहिजे. म्हणून अध्यारोपित नाम रूप कर्मद्वारेण ब्रह्मनिर्दिश्यते. ज्या अर्थी तिथे काहीतरी रूप दिसतंय मला, आणि ते शास्त्र सांगतं, गुरु सांगतात की ते सत्य नाहीये. मग हे सत्य नाहीये असं जे आहे, मग त्याच्या मागे सत्य आहे काहीतरी. त्या सत्याचा निर्देश या मिथ्या गोष्टीने होतो. ज्या अर्थी काहीतरी दिसतंय त्या अर्थी मागे सत्य असलं पाहिजे. जिथे भास आहे तिथे मागे अधिष्ठान असलं पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला जग जे आहे तर ते निर्देश कोणाकडे करतं, तर ब्रह्माकडे करतं. स्वयं किंचिदिदम चकास्ती जे म्हटलेलं आहे, तर या जगाच्या रूपांनी आपल्याला कळताय. आणखीन कळताय म्हणजे ज्ञातृ ज्ञान ज्ञेय अशा त्रिपुटीने नाही कळत. त्रिपुटी शून्य आहे. ते एकमेव असल्यामुळे तिथे तीन येणार कुठे? मीच ज्ञाता, मीच ज्ञेयन, मीच ज्ञान. मी ज्ञानरूप आहे. मग मी ज्ञानरूप असल्यामुळे वेगळा ज्ञाता माझ्याहून असणार आहे का? वेगळं ज्ञेय असणार आहे का? ज्ञान मी आहे. दृक् हा दुसरा शब्द आहे. त्याला शब्द अनेक वापरलेले आहेत. ते आपण सगळे जर का बघत राहिलो तर त्याच्यातच आपला वेळ जातो. म्हणून ज्ञातृ ज्ञान ज्ञेय याच्या सगळ्याच्या ते पलीकडे आहे. तिथे ज्ञाता नाहीये. मग ज्ञान कसं होतं? कुठे ज्ञान होतं? मी ज्ञानरूप होते. ज्ञानरूप होते म्हणजे मीच ज्ञान आहे. म्हणजे मी त्याच्यात विरघळून जाते. म्हणजे स्वरूपाचा जेव्हा अनुभव येतो त्यावेळी मी कोणी वेगळी उरत नाही. वेगळी उरत नाही म्हणजे मग मी भानावर येणार नाही की काय? माझ्या संसाराचं कसं काय व्हायचं मग? तसं काही होत नाही. कारण त्या अवस्थेत आपल्याला आपलं प्रारब्ध राहूनच देत नाही. आपण भानावरती येतो, परत जगात व्यवहार करायला लागतो. पण ते जे निमिष मात्र आपण ज्ञानरूप झालेलं असतो त्यावेळी आपल्याला ज्याप्रमाणे हे पुन्हा पुन्हा सांगायलाच लागतं की झोपेत जसं आपल्याला कसलंही ज्ञान नसतं गाढ झोपेत, त्याप्रमाणे ह्या समाधी अवस्थेत, याला समाधी म्हणतात, जेव्हा त्याच्याशी आपण एकरूप झालेलं असतो तेव्हा तेव्हा कसलंही ज्ञान तिथे उरत नाही. मी वेगळीपणाने उरत नाही. म्हणून तिथे ज्ञाता नाहीये, ज्ञेय काही नाहीये, आणखी ज्ञान देखील नाहीये. ज्ञान रूपता आहे. ज्ञान होणं वेगळं आणि ज्ञान रूपता येणं वेगळं. पाणी वेगळं आणि पाणी रूप असणं वेगळं. पाण्याला पाण्याचं ज्ञान होणार नाही. डोळ्याला डोळा दिसू शकत नाहीये. हे ज्ञातृ ज्ञेय ज्ञान शून्य हे जे आहे हे अगदी आपल्याला समजावून घ्यायला लागतं. कारण ज्ञाता नाही, मीच नाहीये तिथे, दुसरं कोणी नाहीये. कोण ज्ञाता आहे? काय जाणणार? एकमेव अद्वितीय ते अनंत आहे, त्याला अंत नाहीये. एक परवा फार छान हे ऐकलं मी की आपण विचार करूया की आकाशात मी आहे, माझ्यात आकाश आहे. काय आहे नक्की? आकाश किती व्यापक आहे? आकाश सगळीकडे आहे की नाही? ओतप्रोत ज्याला म्हणतात तसं आपल्याला आकाश आहे हे पटतं. सगळे ग्रह तारे आकाशगंगा कशात आहेत? त्या आकाशात आहेत. त्या आकाशात आहेत. त्याचप्रमाणे आकाश माझ्यात पण आहे ना. आकाश सगळीकडे आहे. आकाश नाही असं जागा नाहीये. त्याचा एंड कुठे होतो कोणालाच माहित नाही. अनंत आपण त्याला म्हणतो की आकाश इथे सुरू झालं इथे संपलं असं सांगता येत नाही. त्या आकाशाच्याहून सूक्ष्म, त्याच्याहून व्यापक 10 पट श्रुती सांगते. इतकं व्यापक ब्रह्म आहे.
त्यामुळे त्या अनंताच्या स्क्वेअर क्यूब काय म्हणायचं ते म्हणा, अनंत आहे, निर्विकल्प. विकल्प नाहीये तिथे. विकल्प म्हणजे विकल्प म्हणजे जेव्हा दोन असतात ना, तर तेव्हा त्याला विकल्प आहे असं म्हणण्यात येतं. पर्याय, थोडक्यात विकल्पचा अर्थ पर्याय आहे. तिथे दोन नसल्यामुळे पर्याय उपलब्धच नाहीये, एकच आहे ते, म्हणून निर्विकल्प आहे, पूर्ण निर्विकल्प आहे, केवल आहे, केवल अखंड चिन्मात्र, फक्त ते आहे, अखंड आहे, केवळ तेच आहे, केवळ अखंड आहे, केवळ चिन्मात्र आहे. कशाही पद्धतीने घ्यायचं. अखंड आहे म्हणजे तिथे खंड नाहीये. आपण म्हणतो की हा इथे रिमोट आहे, हा रिमोट इथे सुरू झाला, इथे संपला, म्हणजे याला खंड आहे, हे खंडित झालंय. त्याच्यात देखील अनेक मला खंड दिसत आहेत, की हे इथे हे बटन आहे, इथे हे बटन आहे, हे बटन इथे सुरू झालं, इथे संपलं, खंड आहेत हे. पण ब्रह्म जे आहे त्याला अशा तऱ्हेचा कुठेही तुकडा नाही पाडता येत, त्याचा इथे संपलाय अशा पद्धतीने ते वेगळं दाखवताच येत नाही, कारण ते नाही असं स्थान नाहीये, ते अखंड आहे, चिन्मात्र आहे, चैतन्य रूप आहे, ज्ञान रूप आहे, असं ते आहे. असं केवळ शुद्ध ज्ञान हे आपल्याला ना खूप जड जातं पटायला. पंचदशीतल्या तत्वविवेकात हे खूप छान समजावलेलं आहे, कसं ते ज्ञानरूप आहे. म्हणजे ज्ञान जे आहे ते एकच आहे, आपल्याला ह्याचं ज्ञान त्याचं ज्ञान असं होतं. कल्पना करूया, आता या रुमालाचं मला ज्ञान झालं, ह्या रिमोटचं मला ज्ञान झालं, ह्या ग्रंथाचं मला ज्ञान झालं. प्रत्येक ठिकाणी मी ज्ञान झालं म्हणते. पदार्थ वेगळे वेगळे आहेत, पण ज्ञानाची प्रक्रिया आतमध्ये काहीतरी वेगळी आहे का? कळलं, मला ज्ञान झालं, ज्ञान झालं, ह्याच्यात भेद आहे का? त्या ज्ञानात काहीही भेद नाहीये. बरं, आता मला ज्ञान एका पद्धतीने झालं, दुपारी वेगळ्या पद्धतीने झालं, ज्ञानात काहीतरी फरक आहे. पदार्थ वेगळे असतील, काही वेळ वेगळी असेल, माझ्या देहाच्या अवस्था वेगळ्या असतील. स्वप्नात मला ज्ञान होतं, मला जागृतीत ज्ञान होतं, सुषुप्तीत ज्ञान आहे. हे असं जे ज्ञान आहे सगळं, ते ज्ञानात फरक नाही, ज्ञान एकरूप आहे. संवित एकरूपा न भिद्यते म्हणून तिथे म्हटलेलं आहे. संवित म्हणजे हे जे चित आहे, हे चिन्मात्र इथे जे म्हटलेलं आहे, चैतन्य स्वरूप म्हटलंय, ते एकच आहे. बरं, मला ज्ञान झालं, आणखीन समोरच्याला ज्ञान झालं, ज्ञानात काहीतरी, ज्ञान ह्याच्यात काही भेद आहे का? त्याला जास्त झालं असेल, मला कमी झालं असेल, पण ज्ञानात भेद आहे का? ज्ञानात काहीही भेद नाहीये, ज्ञान कायम एकच आहे. हे अगदी पक्क लक्षात ठेवायचं. आणि ते माझं स्वरूप आहे, मुख्य हे आहे, ते माझं स्वरूप आहे. जेव्हा हे कोशांचा पूर्ण निराश होतो, कोशांचा निराश झाला की जगाचा पण निराश होऊन जातो, जगाचा निराश होतो, त्यावेळी केवळ हे चिन्मात्र तत्व तेवढं सगळीकडे व्यापून उरतं, आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीही उरत नाही, सच्चित आनंद रूप. आणि तो आनंद आपल्याला उपभोगायला कायम मिळतो. म्हणून हे केवळ अखंड चिन्मात्र आहे, परम तत्व विदुर्बुधा, असं जे पर ब्रह्म आहे, परतत्व आहे, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ, त्याच्याहून श्रेष्ठ काही नाही आहे, कारण दुसरं काही नाहीच आहे एकतर. आणि दुसरं म्हणजे सगळ्याला आनंद देणार, म्हणजे आनंदाचा जेव्हा अनुभव येतो, ज्ञानाचा जेव्हा अनुभव येतो, मी आहे हे जेव्हा मला कळतं, कुठच्याही याच्यात मागे काय आहे, त्याच्या या सगळ्या अनुभवांच्या मागे ते सत्तत्व आहे.
दुसरं कुठलंही तत्व तिथे नाहीये. सगळ्यात श्रेष्ठ ते आनंदाच्या एका अंशावरती जग जगतं म्हणून जे म्हटलेलं आहे. सुषुप्तीतला आनंद आपल्याला एवढासा बारकासा आनंद असतो, पण आपल्याला तो केवढा वाटतो. सगळं सोडतो, आणखीन आपल्याला झोप हवी वाटते. झोप नाही लागली तर झोपेची गोळी घेतो, पण झोप हवी मला. आता ते कशासाठी आहे, तर त्यावेळी आपण ह्या आनंदाच्या अंशाला जाणत असतो, आपण त्या आनंदात एकरूप झालेले असतो. पण अविद्येसह असल्यामुळे आपल्याला तसा पूर्ण आनंदाचा अनुभव नसतो, थोडा आनंदाचा ग्लिम्स मिळतो. जसं धुक्यातनं पलीकडला आपल्याला ग्लिम्स मिळतो, त्याच्या पलीकडे आपल्याला स्पष्ट दिसत नाही, तसा आनंदाचा आपल्याला अनुभव येतो. पण तो अनुभव थोडा असतो, तरी त्या आनंदाच्या मुळे आपण जगत असतो. त्या आनंदाच्या एका अंशावरती जग जगतं म्हणून जे म्हणतात, ते तो आनंद आहे. आणखीन अशा ब्रह्माला विद्वान फक्त जाणतात. विदुर बुधा, बुध म्हणजे ज्ञानी. जे हे तत्व जाणतात त्यांनाच फक्त ज्ञानी खरं म्हणतात. बाकी जगात ज्ञानी चिक्कार आहे. कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाला ज्ञान असतं. आपण मोठ्या आदराने ऑलराऊंड आहे वगैरे म्हणतो, पण कितीही ऑलराऊंड म्हटलं तरी सगळं राऊंड पूर्ण करणं शक्य नसतं त्यांना. पूर्णमिदम पूर्णमदः वगैरे हे कोण आहे? फक्त परब्रह्म आहे. ते परब्रह्म पूर्ण आहे. हे जग पूर्ण आहे. जग त्या ब्रह्मातनं काढलं तरी ब्रह्म पूर्ण आहे. जग त्याच्यावरती भासायला लागलं तरी ब्रह्म पूर्ण आहे. जसं आहे तसं आहे. म्हणून हे ब्रह्म जे आहे ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. परमतत्व, चिन्मात्र असं हे तत्व जे आहे ते केवळ ज्ञानी जाणतात. आणि जे जाणतात त्यांनाच खरे ज्ञानी म्हणतात, त्यांनाच विद्वान म्हणतात, त्यांनाच पंडित म्हणतात. हे लक्षण सांगितलं, परब्रह्माची लक्षणं सांगतात. तीच मगासपासून सुरू आहे आपल्या. आता पुढे सांगतात की आणखीन ते कसं आहे. अहेयम अनुपादेयम मनोवाचाम अगोचरम अप्रमेयम अनाद्यंतम ब्रह्म पूर्णम अहम महा. म्हणजे काय आहे तर अहेयम, हेयोपदानम म्हणून म्हणतात बघा. हेय म्हणजे त्याज्य, टाकाऊ. ते अहेय आहे, म्हणजे ते टाकता येत नाही. टाकायला कोण आहे हो? कसं टाकणार ते? आणि कुठे टाकणार? त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. मी माझ्यातलं ब्रह्म काढून टाकते असं जर का मी म्हटलं तर मी ते कुठे टाकणार आहे? मीच ते स्वरूप आहे. आणखीन वास्तविक पाहिलं तर मध्ये देह भासायला लागला म्हणून माझ्यातलं ब्रह्म हा शब्द प्रयोग आला, आत्मा हा शब्द प्रयोग आला. आकाश जसं एकसंध आहे तसंच ब्रह्म एकसंधच आहे. मग ते कसं काय टाकणार, मी कसं काय घेणार? उपादेय जे आहे म्हणजे स्वीकार्य, त्याचा स्वीकार तरी कसा करणार, ते घेणार तरी कसं, कुठून घेणार? परत तेच की मीच ते आहे. मग मीच ते असल्यामुळे मी माझं स्वरूप टाकू शकत नाही किंवा घेऊ देखील शकत नाही की वेगळं. तेच मी आहे, कमी जास्त होणार नाहीये, शक्य नाहीये हे. विचार जर का केला तर कल्पना आपली स्थिमित होऊन जाते म्हणूया, वाचा बंद होते म्हणूया, कल्पना थांबते. काहीच आपल्याला शक्य होत नाही की मी मला कसं काय घेणार, आणखीन देणार, टाकणार. म्हणून अहेयम अनुपादेय, ते टाकता पण येत नाही, घेता पण येत नाहीये, ते स्वरूप आहे. मनोवाचाम अगोचर, मनाला आणि वाणीला ते अगोचर आहे. अगोचर म्हणजे काय? अगोचर म्हणजे विषय होत नाही, म्हणजे त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. गो म्हणजे इंद्रिय, आणि अगोचरम म्हणजे इंद्रियांना ते कळू शकत नाही.
म्हणजे ते इंद्रियांचा विषय होत नाही. शास्त्रीय भाषेत सांगायचं तर इंद्रियांचा विषय होत नाही म्हणजे इंद्रिय त्याला वेगळेपणाने जाणू शकत नाहीत. म्हणजे ते डोळ्यांना दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, नाकाला त्याचा वास येत नाही, वगैरे सगळं. मन तिथपर्यंत पोचत नाही. वाणी परत फिरते बोलू शकत नाही त्याच्याबद्दल. श्रुती माहिती आहे आपल्याला सगळ्यांना की यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. तिथे वाणी मन कोणाचाही प्रवेश नाही. का नाहीये? ते एकमेव आहे. वाणी मन वगैरे जी आपल्याला काहीतरी ग्रास्प करता येते, जी उपादेय आहे म्हणूया, अशी गोष्ट केवळ आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो ज्याला काहीतरी विशेष आहेत, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की गोर आहे, काळ आहे, आकार चौकोनी आहे, काहीही जे असेल ते जेव्हा असं असतं तेव्हा आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. जे इंद्रियांना कळतं त्याच्याबद्दल बोलू शकतो. जिथे मन जात नाही, इंद्रिय जात नाही, बुद्धी जात नाही, अरे कसं काय कळणार? इंद्रिय जात नाहीत तरी गणिताच्या साह्याने आपण शास्त्रज्ञ बरेच शोध लावतात. हे शोध जे लागतात तर ते तिथे बुद्धी पोचते म्हणून लागतात. तर्क पोचू शकतो, पण याच्या बाबतीत तर्क आयणी न घे. तर्क तिथे जागाच नाहीये त्याला. तर्का प्रतिष्ठानात म्हणजे तर्क तिथे पोचू शकत नाही, त्याला तिथे प्रतिष्ठा नाही. बाकी अनेक गोष्टी आपल्याला तर्काने कळू शकतात. अज्ञाताचं आपल्याला ज्ञान तर्काने होऊ शकतं. पण हे अज्ञातच नाहीये, हे आपल्याला कायम समोर आहे. प्रत्यक्ष अवगमम गीता सांग. म्हणजे जर का आपली दृष्टी बदलली तर सगळ्याच्या रूपाने ब्रह्मच आहे. पण ते इंद्रियांना जाणता येत. ते मीच आहे म्हणून इंद्रियांना ते जाणता येत. अगोचरम, ते विषय होऊच शकत नाही, त्याचं वेगळेपणाने ज्ञानच होऊ शकत नाही. हे अगदी पक्क लक्षात घ्यायचं. अगोचर आहे. त्यामुळे जेव्हा कधीही काहीही मला दिसतं त्यावेळे ते ब्रह्म नक्की नाही एवढं लक्षात घ्यायचं. काहीही दिसून दे, प्रत्यक्ष विष्णू शंकर कोणी माझ्या समोर येऊन उभे राहिले, ते ब्रह्म नाही. जे येतं आणि जातं ते ब्रह्म नाही. त्यांच्याकडे ज्ञान, त्यांचं स्वरूप बघावं, ते आपले. असं हे अगोचर आहे, अप्रमेय. परत तेच आहे. प्रमेय म्हणजे किंवा त्याला माप ऍक्च्युली म्हणतात. मेय शब्द त्याच्यावर आलाय की ज्याचं आपल्याला माप घेता येतं, ते अप्रमेय आहे. मेय आणखीन प्रकर्षेन मेय, प्रमेय म्हणजे मेय प्रमेय. प्र शब्द जो आहे ना तो प्रकर्षेन अशा अर्थी वापरला प्रत्यय तो लावला जातो की पूर्णपणे असं ते मेय नाहीये. म्हणजे त्याचं माप घेता येत नाही, म्हणजे त्याचं ज्ञान आपल्याला करून घेता येत नाही. अप्रमेयम, अनाद्यंतम. जो आहे तो अनादि अनंत असा लावायला हवा. अनाद्यंतम म्हणजे त्याला सुरुवात नाही शेवट नाही. हे आपण पुष्कळ वेळा पाहिलाय की पूर्ण व्यापून येते, ते नाही अशी जागा नाही, म्हणून त्याला अनादि अनंत. सगळ्या ज्या लौकिक गोष्टी असतात त्या आदि अंतसह असतात, पण हे ब्रह्म जे आहे ते लौकिकात बसत नाही, म्हणून त्याला अलौकिक असं पण म्हणतात, आद्यंतरहित असंही म्हणतात, अनाद्यंतम म्हणून इथे शब्द वापरलाय. असं ब्रह्म आहे. ब्रह्मचा बृहत याच्यावरनं आलेलं आहे. बृहत म्हणजे व्यापक, फार मोठं. परत परत वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला तीच गोष्ट सांगतायत.
का सांगतात इतक्या पद्धतीने? व्यापक म्हणून पुरत नाही, अनादि अनंत म्हणून पुरत नाही, नाही पुरत. आपल्याला वेगवेगळ्या पैलूतनं जेव्हा सांगावं, सगळ्या बाजूंनी सांगावं, तेव्हा कुठेतरी आपल्याला त्याचा अंदाज येऊ शकतो. कळत नाही, ते वेगळेपणाने कधीही कळणार नाहीये. आणि त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर ते कसं आहे, कसं जाणता येईल आपल्याला? आपणच ते होऊन जातो. त्यामुळे आपल्याला त्याचं ज्ञान झालं असं कधीच म्हणता येत नाही. ज्या कशाचं ज्ञान होतं ते ब्रह्म नसतं. हा, ब्रह्मावरती भासणारं असतं, त्याला ब्रह्म आपण त्यामुळे म्हणू शकतो कारण त्याच्यामध्ये पण ब्रह्म आहेच. आपली दृष्टी बदलते, त्यामुळे सगळीकडे ब्रह्मदृष्टी येते असं सगळं आपण म्हणतो, पण वास्तविक ब्रह्म कधीही दिसू शकत नाही. ब्रह्म बृहत हे एवढ्यासाठी म्हटलेलं आहे की सगळं व्यापून, अत्ततिष्ठ दशांगुलम म्हणून म्हणताय गीतेत सांगितलंय ना, की सगळं व्यापून ते त्याच्या पलीकडे उरलेलं आहे. बृहत ब्रह्म ते पूर्ण ब्रह्म मी आहे. मह आहे, ते तेजरूप आहे. तेजरूप आहे म्हणजे काय? काय होतं की एक एकदा तेजाचा अनुभव येतो आपल्याला, प्रकाशाचा अनुभव येतो, तर तो ब्रह्माचा अनुभव नसतो वास्तविक. कारण जेव्हा काही दिसतं ना, तर ते दिसणं, दिसणारी गोष्ट ही ब्रह्म असू शकत नाही. आपण पाहिलं की ते इंद्रियांना कळत नाही. आता बंद डोळ्यांपुढे तेजाचा अनुभव येतो, उघड्या डोळ्यांसमोर येतो, म्हणजे मग ते ब्रह्म का? नाही. पण आपण तिथे फार जवळ पोचलोय हा त्याचा अर्थ आहे. त्या ज्ञानाच्या आपण फार जवळ पोचलोय म्हणून त्याला तेजोमय म्हणतात. आणि ज्ञानरूप आहे ना, म्हणून दुसरं त्याला तेजोमय असा शब्द येतो. तेजोरूप, तेजोमय. मह हा परत व्यापक आहे. महामध्ये व्यापकता पण येते, तेज पण येतं, हे सगळे अर्थ येतात त्याच्यात. आणि ते पूर्णम अहम असं हे पूर्ण ब्रह्म मी आहे असा निश्चय. तत्वमसी वाक्य जे आहे, तर ते तेच सांगताय की ते ब्रह्म तू आहेस. इथे गुरु सांगतायत की तू निश्चय कर की ते ब्रह्म मी आहे, हा निश्चय कर. आणि ते कसं आहे, तर ते पूर्ण आहे. मगाशी जे म्हटलं की पूर्णमदः पूर्णमिदम, हे पूर्ण आहे. पूर्ण फक्त ब्रह्म आहे. म्हणजे आपल्याला बघा, कुठेतरी कमीपणाची भावना असते, आपल्याला वाटत नाही. पण ज्या वेळी आपल्याला अमुक गोष्ट मिळावी वाटतं, हे मिळालं की मी सुखी होईन वाटतं, तमुक गोष्ट मिळावी वाटतं, ह्या ज्या आपल्याला वाटतं ना, आणखीन काहीतरी मिळावं, ते का वाटतं? तर आपण अपूर्ण आहोत असं आपल्याला वाटत असतं. कुठचीही गोष्ट जेव्हा मिळावी वाटतं त्यावेळी तिथे अपूर्णत्व आहे. म्हणून ते अमुक मिळालं की मी सुखी होईन, तमुक मिळालं किंवा हे गेलं की मी सुखी होईन, हे दुःख नको आता, ह्या पद्धतीने जेव्हा आपला विचार असतो तेव्हा आपण पूर्ण नाही हे उघड आहे. जे पूर्ण असतं त्याला कसलीही इच्छा उरत नाही. दुसऱ्या भाषेत पूर्ण वैराग्य. आपण कुठेही गेलो ना, तरी विवेक वैराग्य आपल्या मागचं सुटणार नाहीये. वैराग्य कितीही नको म्हटलं तरी शास्त्र वैराग्याला आपल्या मागणं सुटून देणार नाहीये. कारण वैराग्य असल्याशिवाय हे ज्ञान नाही. वैराग्य वाचून काही ज्ञानासी तगणेची नाही. विवेक आणि वैराग्य या दोन्हीच्या साह्यानेच केवळ हे होऊ शकताय. आणि आपण पूर्ण आहोत हे कळण्यासाठी ही जी अपूर्णता आहे, वैराग्य नसलं की अमुक हवं तमुक हवं, हे आपलं संपत नाही. आणखीन हे हवंय नको हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ज्ञान होणार नाहीये. हवं नको संपतं तिथे वैराग्य असतं. मग जे मिळेल त्याच्यात सुख आहे, आपले प्रयत्न चालू आहेत. कारण
त्याप्रमाणे काम करणं ही ईश्वराची आज्ञा आहे. म्हणून आपले प्रयत्न चालू आहेत. आणखीन जे मिळेल ते मिळेल या पद्धतीने सुखात माणूस जगत असतो. मिळायचं ते मिळतच, प्रारब्धात असेल ते मिळणारच आहे, त्याच्याशिवाय आपण राहत नाही. पण तरी मनातली इच्छा जाते. वैराग्याचं मुख्य हे आहे की मनातली अमुक हवंच मला, हे नकोच, हे जायलाच पाहिजे, अशा सगळ्या या इच्छा निघून जातात. आता येणार ते येई नका, जाणार ते जाई नका. या पद्धतीने वैराग्य जे खरं असतं तर ते असं खरं असतं वैराग्य की तिथे सगळ्या कामना संपलेल्या असतात. माझे श्रीगुरु नेहमी सांगतात की गणपतीच्या आरतीमध्ये कामनापूर्ती जी म्हटलेली आहे, गणपतीला पाहिल्यानंतर दर्शन मात्रे मन कामनापूर्ती, मनातल्या सगळ्या कामना पूर्ण होतात. पूर्ण होतात म्हणजे कामनांनाच पूर्ण केलं जातं. म्हणजे पूर्ण विराम मिळतो कामनांना, कामना सगळ्या जातात. गणपती ब्रह्म आहे. जेव्हा हे ब्रह्माच्या दर्शन होतं असं आपण म्हणूया, ब्रह्मदर्शन कधी होत नाही, पण ज्यावेळी आपण ब्रह्मरूप होतो, ज्यावेळी तो आपल्याला अनुभव येतो, त्यावेळी खरोखरी कामनांना पूर्ण विराम मिळतो. तोपर्यंत प्रयत्नाने विवेकाने आपल्याला वैराग्य अंगी बाणवायला लागतं. आणि ते वैराग्य आलं की आपण जास्त जास्त चित्त शुद्ध होतं, जास्त जास्त आपल्याला ब्रह्मरूप होण्याला, म्हणजे सर्दी झाली सॉरी, ब्रह्मरूप होण्याला म्हणजे ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी त्या दृष्टीने आपण जास्त जास्त लायक होत जातो. म्हणून पूर्णता जी आहे ती पूर्णता वैराग्याशिवाय येत नाही. जोपर्यंत आपल्याला हवं नको आहे तोपर्यंत वैराग्य परिपूर्ण नाहीये. तोपर्यंत आपल्याला अपूर्णता ही सतावत असते. आणि इथे ते पूर्ण ब्रह्म ते जे आहे ते मी आहे असा तू निश्चय कर म्हणून सांगतायत. आणखीन मग पुढे तत्वम पदाभ्याम, तत्वमसी हे जे उपदेश महावाक्य आहे तर त्याच्याबद्दल आता सांगतायत की तत्वम पदाभ्याम अभिधीयमान योर ब्रह्मात्मनो शोधितयोर इत्थम श्रुत्या तयोस्तत्वमसीति सम्यक एकत्वम एव प्रतिपाद्यते मुहुः. म्हणजे तत्पद आणि त्वमपद यांनी जे दाखवलं जातं, तत्वम पदाभ्याम अभिधीयमान, जे त्याचं वाच्य आहे. अभिधीयमान म्हणजे अभिधान आपण म्हणतो ना, नाव. अभिधीयमान म्हणजे त्याचं ते वाच्य आहे. कशाचं? तत् आणि त्वम ह्या पदांचं. आता इथे बघा, तत् आणि त्वम ह्या दोन्ही पदांचं एकच वाच्य आहे. म्हणजे दोन्ही पद एकच गोष्ट दाखवत आहेत. कुठची दाखवत आहेत? तत्पद म्हणजे ते आणि त्वम म्हणजे तू. आता ते आणि तू दोन्ही एकच दाखवत आहेत. शक्य आहे का? ते आकाश, आणखीन तू म्हणून मी कोणाला तरी सांगते तू, हे एक असू शकतात का? पण तसंच इथे सांगताय. तत्वम पद जे आहे तर ते दोन्हीला एकच दाखवत आहेत. दोन्ही गोष्टी एकाच पदाने दाखवल्या जातात. कुठल्या पदाने? निरुपाधिक तत्व जे आहे ते. आता वाच्य म्हटलेलं आहे. वाच्य आणखीन लक्ष्य याच्यात भेद आहे. आकाश आणखीन तू एक होऊ शकत नाही वाच्यनी जर का पाहिलं की आकाश म्हटल्याबरोबर जे व्यापक आहे, निराकार आहे, त्याचं आपल्याला ज्ञान होतं. तू म्हटल्यानंतर कोणीतरी जे साकार इथे आहे, नाव ज्याला आहे, रूप आहे, गुणधर्म आहे, असं कोणीतरी दिसतं. ते एक कसे असतील? पूर्ण विरुद्ध धर्म आहेत तिथे. काहीच तिथे साम्य नाहीये. म्हणून जर का श्रुती सांगतेय, आचार्य सांगतायत की ते एक आहे,
तर त्यातलं तत्व एक असलं पाहिजे. त्याच्या मागे जे तत्व आहे ते एक असलं पाहिजे. त्याच्यात व्यापून असलेली गोष्ट एक असली पाहिजे. तत् आणखीन त्वम. तत् म्हणजे ईश्वर चैतन्य आणि त्वम म्हणजे जीव चैतन्य. हा त्याचा शास्त्रीय अर्थ आहे. तत् म्हणजे ईश्वर चैतन्य. आता ईश्वर चैतन्य मध्ये चैतन्य ठेवायचं, ईश्वराला बाजूला काढायचं. त्वम मधलं जीव चैतन्यातलं चैतन्य ठेवायचं, जीवाला बाजूला काढायचं. थोडक्यात उपाधी बाजूला काढायची. आपण पाहिलेलं आहे की ईश्वराची उपाधी जी आहे तर ती माया आहे आणि जीवाची उपाधी जी आहे ती अविद्या आहे. उपाधी आपण सगळा विचार झालेला आहे, आठवायचा, की ज्याच्यामुळे ईश्वराला ईश्वरत्व आलं, माया निर्माण झाली, त्याच्यात प्रतिबिंब पडलं आणि त्या प्रतिबिंबामुळे तिथे त्याला, त्या मायेला चैतन्य आलं, ती ईश्वर स्वतःला म्हणायला लागली. अशा पद्धतीने विचार केला तरी बिघडत नाहीये. पण हा जो ईश्वर आहे तर त्याला ईश्वरत्व आलं ते मायेमुळे आलं. तसंच जीवाला त्या मायेचाच एक भाग अविद्या, त्या अविद्येचा जीवापुरतची माया मर्यादित आहे, त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. मग ज्याच्यात प्रतिबिंब पडलाय ते काढलं की काय उरणार आहे? चैतन्यच फक्त उरलाय ना. ज्याचं प्रतिबिंब होतं तोच उरलाय ना फक्त. दोन्ही ठिकाणी तोच उरतो, म्हणजे मग तो एकच आहे की नाही. म्हणून त्यांचं ऐक्य जे आहे ते काय म्हणतात की ऐक्यम तयोर लक्षित योर न वाच्य. वाच्य नाही बोलायचं, आकाश आणखीन तू नाही म्हणायचं, तर त्याच्या मागचं तत्व बघायचं. ईश्वर चैतन्य जीव चैतन्य म्हणजे ईश्वर आणि जीव नाही म्हणायचं, चैतन्य म्हणायचं. लक्ष्य काय आहे? लक्ष्य म्हणजे फार शहाणी आहेस असं मी म्हणते. वाच्य काय सांगतं की खूप हुशार असली पाहिजे, शहाणी असली पाहिजे. पण त्याचा लक्ष्यार्थ काय आहे? मूर्ख आहेस, हा त्याचा ध्वनीत होणारा अर्थ आहे, व्यंग्यार्थ आहे म्हणा. कुठच्याही गोष्टीचा लक्ष्यार्थाचा विचार करायचा आहे. आणखीन ऐक्यम तयोर लक्षितयोर न वाच्यम. वाच्य इथे सांगितलं जात नाहीये, तर लक्ष सांगितलं जात आहे. ते तू आहेस याचा अर्थ काय आहे? विचार जे करायला सांगितलं शिष्याला की ते पूर्ण ब्रह्म मी आहे असा विचार कर. तो कसा करायचा? तर तत्वम पदार्थाच्या अभिधीयमान. तत् आणि त्वम ह्या पदांनी जे दर्शवलं जातं ते ब्रह्म आहे. आणखीन त्याचा आपल्याला शुद्ध ब्रह्म जे आहे, शोधित म्हणजे त्यातलं सगळं स्वच्छ केलेलं असं शुद्ध ब्रह्म, ते मी आहे असा विचार कर. अरे श्रुतीने 9 वेळा असा पद्धतीने सांगितलंय तत्वमसी श्वेतकेतो म्हणून. अरुणीने श्वेतकेतूला उपदेश वेगवेगळ्या पद्धतीने केलाय की ते ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म तू आहेस. 9 वेळा. दरवेळेस श्वेतकेतू म्हणत होता की मला कळलं नाही, मला परत सांगा, कळलं नाही परत सांगा. श्री गुरु कळलं नाही म्हणून परत सांगायला कधीही कंटाळत नाही, त्यांचं कामच आहे ते. जेव्हा जिज्ञासू शिष्य असतो त्यावेळी श्री गुरु त्याला समजेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतच असतात. पण ते अनाख्येय आहे ना, आपण पाहिलं की त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही, म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने सांगायला लागतात. ह्या श्वेतकेतूला जे सांगितलं तर ते अनेक पद्धतीने सांगितलं की ते व्यापून कसं आहे. पाणी आण, मीठ आण, ते मीठ त्याच्यात घाल. रात्री टाकायला सांगितलं, दुसऱ्या दिवशी पाहायला सांगितलं, मीठ आहे कुठे? मीठ नाहीच आहे. बरं आता त्या भांड्याच्या तळातलं पाणी घेऊन चाक, कसं लागतंय? खारट लागतंय. मधलं पाणी घेऊन चाक, कसं लागतंय? खारट लागतंय. वरचं पाणी घेऊन चाक, खारट लागतंय. म्हणजे मग मीठ जरी दिसत नसलं तरी ते त्या पाण्याला पूर्णपणे व्यापून नये.
तसंच ब्रह्म आहे, पूर्णपणे व्यापून आहे. ते तू आहे श्वेतकेतू, तत्वम असी. ह्या पद्धतीने 9 वेळा वेगवेगळ्या माध्यमातनं, प्रयोगातनं, किंवा ते तिथे वडाचं बी आहे ते घेऊन ये, कण आहेत बियांच्या, तो कण एक फोड, काय दिसलं? काही नाही. पण त्याच्यातून पूर्ण वृक्ष उगवतो ना त्याच बी मधनं. हे काही नाही म्हणजे तिथे त्या वृक्षाचं अस्तित्व आहे, जरी दिसत नसलं तरी. तसं ह्या सगळ्या जगाच्या मागे त्याचं अस्तित्व आहे, जरी तो दिसत नसला तरी. आणि त्याच्यावरतीच हे सगळं जग असायला लागलंय. असं अनेक त्याचे पैलू, आणि त्याच्यातून आपल्याला म्हणजे श्वेतकेतूला ते ब्रह्म तू आहेस हे परत परत सांगितलेलं आहे. म्हणून इथे जे म्हटलंय की सॉरी कुठे, की श्रुतीने परत परत अशा पद्धतीने उपदेश करून ते कसं आहे, तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस, ते कसं आहे हे परत परत समजावलेलं आहे. आणि हे जे आपण एक एक निराकार, निरवयव वगैरे शब्द प्रयोग केले, तर ते त्याच्यात अशा समजावण्यात आलेलं आहे. व्यापक म्हणजे काय, या पद्धतीने व्यापकता त्याची दाखवली. या प्रयोगांच्या साह्याने श्री गुरूंनी श्वेतकेतूला, अरुणीने श्वेतकेतूला सगळं ते समजावलेलं आहे. ऐक्यम तयोर लक्षितयोर न वाच्यम जे म्हटलेलं आहे, की त्याचं वाच्य नाही सांगितलं, त्याचं लक्ष्य सांगतात ते. लक्ष्य म्हणजे जे त्याच्यातून आपल्याला कळतं, जे लक्षित आहे, म्हणजे जे खरं सांगायचं आहे ते आपल्याला कळतं. वाच्य म्हणजे वरवरच आहे. लक्ष जे आहे तर ते आपल्याला पूर्णपणे कळतं, नीट कळतं. आता रत्नागिरीवरनं रेल्वे जाते. रत्नागिरी गावातनं जाते विमानाच्या सारखी, गावावरून नाही, रत्नागिरीवरून जाते. म्हणजे त्या कोकण रेल्वेच्या मार्गातलं रत्नागिरी हे एक स्टेशन आहे. मी जर का लक्षार्थ नाही घेतला, वाच्यार्थ केवळ त्याचा घेतला की रत्नागिरीवरनं रेल्वे जाते, तर मी काय म्हणेन, वरून जाते म्हणजे विमानासारखी जाते. पण कोणाच्याही मनात तसा अर्थ येत नाही. आपण लक्ष्यार्थ सरळ सरळ घेऊन टाकतो, कारण आपल्याला तो माहिती आहे. तसं ज्या वेळेस हे पक्क होतं तत्वमसीचा अर्थ, त्यावेळी मी ब्रह्म आहे याच्याबद्दल शंका राहत नाही. आपण लक्षार्थ घ्यायला लागतो की मी जीव नाहीये, मी जीव चैतन्य आहे. आणि हे चैतन्य जे आहे तर त्याच्यावरती आपलं लक्ष राहतं, हे लक्षित आहे. आणि ते परत परत आपल्याला सांगतायत की वाच्य नाहीये, ते लक्षित आहे. लक्षार्थाने त्याचं म्हणजे जीवाचं आणि ईश्वराचं हे ऐक्य सांगितलेलं आहे. पण परस्पर विरुद्ध पदार्थांचं ऐक्य असू शकत नाही ना. उदाहरणं देत आहेत त्याला. वाच्ययोर निगद्यते अन्योन्य विरुद्ध धर्मिणो. पूर्णपणे परस्परांहून विरुद्ध धर्म असलेल्याचं ऐक्य होऊ शकत नाही खरं. म्हणून तिथे लक्षणा लावावी लागते. वाच्य जर का पाहिलं तर ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. ईश्वर सर्व साक्षी आहे, जीव अल्पसाक्षी आहे. त्याला सगळी सामर्थ्य आहे, जीवाला अगदी अल्प प्रमाणात सामर्थ्य आहे. सगळेच विरुद्ध धर्म आहेत. तो व्यापक आहे, जीव मर्यादित आहे. सगळे विरुद्ध आहेत. मी उदाहरणं काय काय दिली आहेत. खद्योत भानवो हो, खद्योत भानवो हो इवराज भृत्ययो हो, कूपांबुराश्यो हो, परमाणु मेरवो हो. इतके त्यांनी उदाहरणं दिली. खद्योत म्हणजे काजवा, आणि सूर्य भानू. कल्पना आपल्याला करता येते की काजव्याचा प्रकाश तो किती, आणखीन मध्ये येतो जातो येतो जातो चमकतो. सूर्याचा प्रकाश किती कायम असणार आहे. त्यांच्यात ऐक्य म्हणता येईल का? ते एकच असं म्हणता येईल का? किंवा राजा आणि सेवक,
राजाचं सामर्थ्य आणि सेवकाचं सामर्थ्य. सेवकाला सामर्थ्य राजाने दिलेलं असतं तेवढंच असतं, त्याच्या पलीकडे सेवकाला सामर्थ्य नाही. राजा कधी पण ते काढून घेऊ शकतो. ते दोघं एकच आहेत असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार कधी. विहिरीतलं पाणी, कूप आणखीन आंबुडाश्य, आणखीन प्रचंड प्रमाणातलं पाणी म्हणजे समुद्र घ्या. ते दोन्ही एक म्हणता येतील का? विहीर आणि समुद्र एक नाही होऊ शकत. राजा आणि सेवक एक नाही होऊ शकत. आणि चौथं जे सांगितलंय ते परमाणू आणि मेरू यांचं. मेरू म्हणजे पृथ्वीला आधारभूत असा सांगितलेला आहे. इतका अत्यंत मोठा पर्वत, सगळ्यात उंच सगळ्यात मोठा असा पर्वत सांगितलेला आहे तो. आणखीन एक परमाणू, सगळ्यात छोटा कण. ते दोन्ही कसे काय आपल्याला त्यांच्यात दाखवता येईल? म्हणून कुठे मग तो कशा पद्धतीने आपल्याला त्याचं लक्षित बघता येतं? हे वाच्य झालं. हे प्रत्यक्ष आपल्याला त्याचं लक्षित कसं काय बघता येईल? ह्या ज्या जोड्या दिल्या त्याच्यातलं सुद्धा आपल्याला लक्षित जर का आपण विचार केला तर त्यातली एकरूपता आपल्याला बघता येते. कारण परमाणू जो आहे तर तो शेवटी मेरू पर्वताचाच कण आहे. मेरूतला परमाणू घेतला तर, दुसरा घेतला तर नाही. मेरू पर्वत सगळीकडे व्यापून नाही. पण आपण नेहमी दृष्टांत हा एकदेशी असतो हे धरून चालतो. हे दोन टोकं दाखवलेली आहेत. तशीच ईश्वर आणखीन जीव ही दोन टोकं आहेत, पण तरी ती एकरूप म्हटलेली आहेत. खद्योत, काजवा आणखीन सूर्य यांच्यात प्रकाश रूपाने एकरूपत्व आहे. किती, कसा, ह्याच्यात पूर्ण भेद आहे. असा आपल्याला इथे यांच्याबद्दल विचार करता येतो. राजा आणि सेवक सत्तेच्या दृष्टीने एकरूपता म्हणता येते, पण वास्तविक पाहायला गेलं तर ते एकरूप नाहीये. स्थूलमानाने पाहायला गेलं तर ते एकरूप नाहीये. तसं जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य ही जी आहे ही जर का वाच्यार्थाने आपण पाहायला गेलो तर ती एकरूप असू शकत नाही. तयोर विरोधो अयम उपाधी कल्पितो न वास्तवः कश्चित उपाधिरेषः ईशस्य माया महदादि कारणम जीवस्य कार्यम शृणु पंचकोशम. म्हणजे जीव आणखीन ब्रह्म, तयोहो म्हणजे जीव आणि ब्रह्म, विरोध हा अयम उपाधी कल्पित, हा जो भेद आहे जीव आणखीन ईश्वराचा, तर तो उपाधीमुळे आहे, केवळ कल्पित आहे. नेहमीच उदाहरण आपलं घट आणखीन मठ आणखीन महाकाश. आकाश एकच आहे ना, त्याला वेगळी नावं का मिळाली? तिथे मध्ये घट आला म्हणून, तिथे मध्ये घर बांधलं म्हणून घरातलं आकाश असं वेगळं नाव त्याला मिळालं. उपाधीमध्ये आली म्हणून त्याला वेगळं नाव मिळालं. पण ते वास्तविक भेद आहे का तिथे? वास्तविक भेद नाहीये. केवळ नामरूप मध्ये आल्यामुळे तो भेद आहे असं वाटायला लागलं, ती कल्पना केली गेली. उपाधी कल्पिता हा जो विरोध आहे जीव आणखीन ईश्वर, हा केवळ उपाधीने कल्पित केलेला आहे, न वास्तवा. प्रत्यक्षात भेद नाही. आकाश हे आकाशच आहे, कुठेही गेलं तरी त्याच्यात भेद नाहीये. ही आता उपाधी तरी सत्य आहे का? जर का विचार करायला लागलो तर ही उपाधी सत्य आहे का? घट आपण म्हटलं, घटाचा आपला विचार करून झाला होता हा, की प्रत्येक घटात मातीच आहे. घट आणला, सांगितलं इथे हात लाव गळ्याजवळ, काय आहे? माती आहे. मध्ये लाव, माती आहे. खाली लाव, आत लाव, बाहेर लाव, काय आहे? माती आहे. मातीशिवाय काहीतरी आहे का तिथे? पण तरी त्याला आपण नाव देतो, ज्याला श्रुतीमध्ये काय म्हटलेलं आहे की
वाचारंभणम विकारो नामधेय मृत्तिकेत्येव सत्यम. माती सत्य आहे. आणखीन वाणीनी बोलायला सुरुवात केली म्हणजे वाणीनी म्हणजे जीवानी कल्पना केली की हा घट असा असा बनवता येतो, आणि मग तो तसा मातीचा घट बनवला, त्याला नाव दिलं, रूप दिलं. पण वास्तविक मातीशिवाय त्याच्यात दुसरं काहीही नाहीये. तसंच आहे की ही उपाधी जी आहे, ह्या उपाधी वास्तविक नाहीये. त्याच्यात जे ब्रह्म व्यापून आहे ते सत्य आहे, उपाधी सत्य नाही. म्हणून जी महदादी कारण म्हणजे मायेच्या नंतर महत तत्व निर्माण होतं, म्हणजे समष्टी बुद्धी ज्याला म्हणतात ते तत्व. त्याच्यातून पुढे अहंकार, हे सगळे एक 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 जे आपल्याला राज म्हणजे त्रिगुण, थोडक्यात राजस अहंकार, तामस अहंकार, अशा पद्धतीने वर्णन आहे त्याचं. समर्थांनी जास्त सोप्या भाषेत सांगितलंय की गुणमाया, मूळ मायेतनं गुणमाया, आणखीन त्याच्यातून जडमाया म्हणजे त्रिगुणातनं पंचमहाभूत हे निर्माण होतात. पण ह्या सगळ्या कल्पित आहेत हे लक्षात घ्यायचं, कारण मुळात मायाच नाहीये. म्हणून भेद जो आहे तो उपाधीमुळे, आणि तो कल्पित आहे, सत्य नाहीये. उपाधी पण कल्पितच आहे. महत इत्यादी तत्वांना कारणीभूत अशी जी माया आहे ती ईश्वराची उपाधी आहे. ईशस्य माया महदादी कारण. सगळ्या जगाला, सगळ्याला कारणभूत अशी जी माया आहे, माया त्याचं उपादान कारण असं म्हटलं जातं. त्याला प्रकृती म्हणतात. उपादान कारण जेव्हा ती होते तेव्हा त्याला प्रकृती म्हणतात. त्रिगुणात्मक आहे ती. आणखीन तीच हे जगाचा आकार धारण करते, अशा पद्धतीने तो विचार आहे. म्हणजे जग धारण ती करते, म्हणजे ती जगाच्या आकाराची होते, आणखी ती ईश्वराची उपाधी आहे. म्हणजे ईश्वर सगळ्या जगात जो व्यापून आहे तो तसा व्यापून आहे. आणखीन ही जी माया आहे हिच्यात ही ईश्वराची उपाधी म्हटल्यानंतर ती सत्य नाही हे पहिल्यांदा. उपाधी ही कधीही सत्य नसते. उपाधी ही कल्पितच असते किंवा बाजूला टाकण्याजोगी असते, तशी आहे ती. आणखीन जीवाचं जे आहे ते पंचकोश ही उपाधी आहे. इथे पंचकोशांना उपाधी म्हटलेलं आहे. आपण नेहमी उपाधी कशाला म्हणतो जीवाची? बुद्धी किंवा अविद्या ही आपण जीवाची उपाधी म्हणतो, ते बरोबर आहे. पण इथे ह्याचं जे मायेचं कार्य पंचकोश आहे, अविद्येचं कार्य जे पंचकोश आहेत, ती उपाधी म्हटलंय. कारण वरती मायेचं संपूर्ण विश्व हे उपाधी म्हटलेलं आहे, तसंच अविद्येचं आपला जो देह आहे पूर्णपणे तो उपाधी म्हटलेला आहे. आणि देहात हे 5 कोश आले आहेत. प्रकरण 5 कोशांच्या निरासाचं चाललंय, विसरायचं नाहीये. पंचकोश निरास आपलं सध्या चाललेला आहे ना विषय. आणि पंचकोशांचा निराश झाल्यानंतर जे तत्व उरतं ते मी जे आहे सगळ्याच्या पलीकडे गेल्यानंतर, त्याच्याबद्दल विवेचन चाललंय. आता पुन्हा सांगतायत ते की पंचकोश जे आहेत ते जीवाचं उपाधी आहे. आता माया ही ईश्वराची उपाधी, आणखीन पंचकोश ही जीवाची उपाधी आहे. ही जीवाची उपाधी दूर केली, उरलं काय? चैतन्य, ज्याचं वर्णन आपण इतका वेळ बघतोय. माया दूर केली, उरलं काय? तेच ब्रह्म ना. का दुसरं काही उरलं? माया दूर केली काय, आणखीन पंचकोश दूर केले काय? म्हणजे अविद्येचं कार्य, कार्य कारण एकरूप असतात हे लक्षात घ्यायचं. कार्य जे असतं ते नेहमी कारणरूप असतं. मातीचा घडा हा मातीरूपच आहे. लाकडाची खुर्ची ही लाकूडच आहे, त्याच्या पलीकडे काही नाहीये. तसं पंचकोश वगैरे जे आहेत ते अविद्या रूपच आहे. ते सगळी उपाधी जेव्हा आपण दूर करतो तेव्हा उरतं काय? केवळ चैतन्य उरतं. आणि चैतन्यात भेद नाही. आकाशात जसा भेद नाही तसाच चैतन्यातही भेद नाही.
चैतन्य जे आहे ते एकच आहे. म्हणून जीव आणखीन ईश्वर यांचा भेद जो आहे तो केवळ औपाधिक असं त्याला म्हणतात, उपाधीमुळे आहे, वास्तविक नाहीये. ईश्वर जो आहे तर त्याला कारणोपाधी म्हणतात, आणखीन जीवाला कार्योपाधी असं नाव. कारणरूप उपाधी. विश्वाचं कारण जे आहे ते ईश्वर आहे. म्हणून ईश्वर हा उपाधी जरी असला तरी कारण जगाचं असल्यामुळे कारणोपाधी असं म्हणतात. आणि जीव जो आहे तो कार्य आहे, कारण त्या ईश्वराच्या पोटात तो आहे आणि म्हणून तो कार्योपाधी आहे. उपाधीच आहे, दोन्ही कल्पितच आहे, कल्पितच भेद आहेत. याच्यात कुठचा ग्रंथ, दासबोध चिंतनिका म्हणून ग्रंथ आहे, तर त्याच्यात एक छान आकृती दिलेली आहे. त्याच्यात एक पांढरा कागद घेतलेला आहे, दाखवलाय. त्या पांढऱ्या कागदावरती एक गोल पूर्ण आखला. म्हणजे हा जो गोल आखला त्यामुळे पांढऱ्या कागदात दोन भेद निर्माण झाले की नाही, त्या वर्तुळातला आणखीन बाहेरचा. आता त्या गोलामध्ये म्हणजे गोल आखला आणि रेघा आखल्या त्याच्यात उभ्या. त्याच्यात एक छोटस वर्तुळ काढलं आणि त्याच्यात परत अशा रेघा काढल्या. पहिल्या उभ्या काढल्या होत्या आणि नंतर अशा काढल्या. ते छोटं वर्तुळ झालं. आता मोठं वर्तुळ जे आहे, कागद जे आहे तर ब्रह्म धरा, मोठं वर्तुळ जो आहे तो ईश्वर चैतन्य धरा, ईश्वर धरा, आणि छोट जे आहे ते जीव धरा. आता ब्रह्मावरतीच सगळं आहे ना, प्रत्येकात तो कागद पांढरा दिसतोय की नाही, पण त्या ईश्वराच्या पोटात ईश्वराचाच अंश हा जीव आहे. ब्रह्माचा अंश ईश्वर नाहीये. ब्रह्मावरती ईश्वर भासायला लागलाय, वेगळा पडल्यासारखा झाला, पण तिथे अनेक नाहीये, जीव अनेक आहेत. ते अंश आहेत ईश्वराचे. पण सगळीकडे ब्रह्म व्यापून आहे. ब्रह्म नाही अशी जागाच नाही, कागद सगळीकडे आहे. तो आपल्याला समजायला सोपं जातं ह्या आकृतीच्यामुळे. म्हणून पंचकोश जे आहेत ते जीवाची उपाधी आहेत, ते कार्य आहेत, आणि कारण त्याचं ईश्वर आहे, जे देखील औपाधिकच ईश्वर पण आहे, जीव पण औपाधिक आहे. ह्या उपाधी दूर केल्या असत्या दोन्ही ब्रह्मरूपच आहेत, हे लक्षात घ्यायचंय. इथे 245 पर्यंत आपण पोचलोय. आज आता इथे थांबूया आपण. हरी. ज्योत्स्नाताई, तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. खूप खूप धन्यवाद. कोणाला प्रश्न असतील तर आपला कॅमेरा ऑन करून विचारावा. आता ज्योत्स्नाताई ज्या आकृतींबद्दल बोलत होते त्या मी ग्रुपवर पाठवले आहेत, अरे आपल्याला वाचायचे असतील. नुसतं डिस्क्रिप्शन आणि प्रत्यक्ष बघणं याच्यात फरक पडतो. हे जर का सांगणारे माहिती असतं तर ती मी आकृती काढून समोर ठेवली असती. सॉरी. ज्योत्स्नाताई, नमस्कार. मला नमस्कार. मला गोंधळ थोडासा जो होतो आहे तो माया ही अविद्या नाही, पण जीवाची जी उपाधी आहे ती अविद्या आहे. पण माया काय आहे मग? काय असतं, मायेलाच कार्यप्रमाणे, तिच्या कार्याप्रमाणे नावं वेगवेगळी आहेत. जेव्हा ती ज्ञान होऊ देत नाही तेव्हा तिला अज्ञान म्हणतात, मायेलाच. विद्येला विरोध करते तेव्हा तिलाच अविद्या म्हणतात. जेव्हा ती काय म्हणूया, कार्य करायला ईश्वराला शक्ती लागते की नाही, त्यावेळेला तिलाच शक्ती. जेव्हा सगळं विश्व तिच्यामध्ये बीजरूपाने राहतं
तेव्हा तिला प्रधान म्हणतात. म्हणजे ही सगळी जी नावं आहेत ती तिच्या कार्याप्रमाणे वेगवेगळी आहेत. वास्तविक तीच ती आहे, फरक नाहीये. वास्तविक ती अविद्या आहे, म्हणजे तुम्ही जे म्हणतात. वास्तविक माया म्हणा, अविद्या म्हणा, अव्यक्त म्हणा. अव्यक्त नामनी परमात्म शक्ती म्हणून आहे बघा. म्हणजे शक्ती पण तीच आहे, अव्यक्त पण तिचंच नाव आहे, माया पण तिचंच नाव आहे. ते जे एक थोडक्यात भेद निर्माण झाला त्याला ही वेगवेगळी नावं कार्यापरत्वे आहेत. जशी आपल्याला वेगवेगळी नावं नात्याच्या संबंधाने मिळतात, ईश्वराला जशी वेगवेगळी नावं ब्रह्मा, विष्णू, महेश वगैरे कुठल्या गुणाचा तो अंगीकार करतो, काय काम करतो त्याप्रमाणे मिळतात. तशीच मायेला ही नावं तिचं जे त्यावेळेस कार्य असेल त्याप्रमाणे मिळतात. एकच आहे, पण शेवटी जी उपाधीच आहे. शेवटी उपाधीच आहे. आणि ईश्वर पण शेवटी उपाधीच आहे, म्हणजे औपाधिक आहे. ईश्वर उपाधी नाही म्हणताय. माया ही उपाधी आहे की मायेमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं म्हणूया, ज्ञान प्रकाश फाकला म्हणूया. जसा समोर काच आली तर काचेमध्ये प्रकाश फाकतो. दिव्याच्या समोर काच आणली की काचेत फाकून त्याच्या पलीकडे जातो. तसं त्या मायेमध्ये प्रकाश फाकला. आणखीन त्यामुळे त्या मायेला चैतन्य आल्यासारखं वाटलं, ज्याला आपण ईश्वर तत्व म्हणतो. पण शेवटी ब्रह्म तत्व हे खरं आणि बाकी सगळ्या बाकीचं सगळं उपाधिक आहे. ओके, थँक्यू. आणखीन थोडा विचार करायला पाहिजे या सगळी वेगळी त्यामुळे तिथपर्यंत पोचू शकत नाही हो बुद्धी. आपल्याला फक्त अंदाज येतो त्याचा. ते जाणलं असं होत नाही कधी. प्रॉब्लेम तो आहे. हा, बरोबर आहे. आणि एखाद दिवशी समजलं असं वाटतं आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तेवढंच असतं. ते क्लिक होतं पण तरी देखील ते सटकतं, कारण ते प्रत्यक्ष अनुभव तसा आपण घेऊ शकत नाही. ते झाल्यानंतर तरी देखील लोक परत घसरू शकतात. अगदी तो ब्रह्मानुभव आला तरी देखील तो दृढ व्हायला वेळ लागतो. खाली घसरतात अनुभव प्रत्यक्ष येऊन देखील. आणि आपल्यालाच आपण प्रश्न विचारतो, हे खरं नसेलही जे काही आपल्याला वाटलं ते. तसंच काहीतरी घोळ होतात आणि लोक अनुभव येऊन पटलेला असतो त्यावेळे, तरी देखील विषयांच्या ओढीने परत घसरतात. खरं सांगायचं जर का अनुसंधानात राहिलं तर घसरायला होणार नाही. म्हणूनच हे सारखं ऐकायला लागतं. चिंतनम तत्कथनम परस्परे तत्प्रबोधनम वगैरे जे सांगितलेलं आहे की तोच विचार करावा, त्याच्याच बद्दल परस्परात बोलावं, तेच ऐकावं. बरोबर. थँक्यू. डिस्ट्रॅक्शन्स नको. हा, डिस्ट्रॅक्शन नको. त्याच्यात सापडलं जातो पुन्हा पुन्हा, वाहत जातो आपण. विषय ओढी भुलले जन. ज्योत्स्ना मावशी, हा, हे ब्रह्म हे स्वसंवेद्य आहे, तर त्याच्या म्हणजे एक्झॅक्टली मला पटकन शब्दात नाही सांगता येत आहे, म्हणलं विचारावं तुम्हाला. स्वसंवेद्य आहे म्हणजे स्वतःच स्वतःला कळतं. वास्तविक तसंही नाहीये, पण इंद्रियांना कळत नाही, कुठच्याही प्रमाणाने ते कळत नाही. त्यालाच अप्रमेय म्हणतात, स्वयंप्रकाश म्हणतात. हे सगळे शब्द त्या स्वसंवेद्येलाच लागू आहेत. की कुठल्याही इंद्रियांनी कळत नाही, प्रमाणांनी कळत नाही, वेगळेपणाने कळत नाही, हे सांगण्यासाठी ते शब्द आहेत. अच्छा, ओके ओके. म्हणजे अप्रमेय आणि ओके, स्वयंप्रकाश. आणि त्याच्यात म्हणजे आपण ते झालं तरच ते कळतं. वेगळ्या कुठलंही वेगळं आहे म्हणलं ते कळत नाही. आपणच होतो ते. आपणच ते झाल्यानंतर आपण आपल्याला कसे कळू? बरोबर. म्हणून कळले ऐसेही घडे ना तये स्वरूपी. ओके ओके ओके, थँक्यू.
म्हणून हा ब्रह्म घोटाळा असा जो शब्द आलाय तो त्यामुळे आलाय. खरंय खरंय. एक प्रश्न होता ज्योत्स्नाताई. हं. पण मी वाचनात कुठेतरी आलं होतं की उपाधीचं जेव्हा विशेषण होतं ते भ्रमामुळे होतं, आणि त्याच्या अनुषंगाने वाचण्यात आलं होतं की अहंकाराचे आत्म्याशी भ्रमज तादात्म्य असतं. तर त्याच्याबद्दल सांगाल का की तिथे म्हणजे नक्की काय म्हणायचंय? अं, काय असतं विशेषण जर का आपण विचार करायला लागलो तर लाल फूल घेतलं मी. लाल रंग फुलातून बाहेर काढता येणार आहे का? नाही. लाल रंग हा फुलात पूर्णपणे एकरूप आहे. पण ते लाल फूल म्हटल्यानंतर बाकीच्या फुलातनं, इतर रंगाच्या फुलातनं ते वेगळं पडतं. म्हणजे व्यावर्तक हा त्याला शास्त्रीय शब्द आहे, वेगळं करून दाखवणार, पण आपले धर्म त्याच्यावरती लादणार. लाल रंग आपला धर्म त्या फुलावरती लादतो, म्हणून त्याला विशेषण म्हणतात. आणि उपाधी जी असते ती, आता घट म्हटलं तर घटाकाश म्हटल्यानंतर त्या आकाशावरती घट स्वतःचे धर्म लादतो का? लादत नाही. पण तो तेवढं आकाश बाकीच्या महदाकाशाहून वेगळं करतो की नाही? म्हणजे तो व्यावर्तक आहे, वेगळं पाडणारा आहे, पण स्वतःचे धर्म तो लादत नाही. तो त्याच्यापासून कायम वेगळा राहतो. हा उपाधी आणि विशेषणातला फरक आहे. म्हणून आपण काय समजतो, भ्रमचे तादात्म्य जे म्हणालास, की आपल्याला भ्रम झालेला आहे की मी म्हणजे देह आहे, मीच देह आहे. हे तादात्म्य देहाशी जे आहे ते आपल्याला भ्रमामुळे आहे. पण वास्तविक पाहिलं तर म्हणजे आपण हे विशेषण केलेलं आहे. देह हे माझं मी विशेषण करून घेतलंय. ती जर का मी उपाधी केली म्हणजे मी देह नाहीये, मी देहात आहे. देह हे माझं राहायचं ठिकाण आहे. मी म्हणजे घर असू शकत नाही, तसं मी देह असू शकत नाही. अशी त्या देहाची जर का मी उपाधी केली तर मी त्याच्यापासून वेगळी झाले. आज मी भ्रमज तादात्म्याने त्याला विशेषण बनवून ठेवलंय. त्याच्याऐवजी मी ती उपाधी करायची की तिच्यामुळे मी वेगळी, मी ब्रह्मच आहे पण मी वेगळी दिसतेय ती ह्या देहाच्या मुळे दिसतेय, म्हणजे ती उपाधी होऊन गेली. ठीक. ते तादात्म्य भ्रमज कर्मज वगैरे वगैरे आहेत एक एक. आपल्याला त्याच्यात शिरायचं कारण नाही. ज्यांना पाहायचं असेल त्यांनी पंचदशी पाहावी. ठीक आहे. अजून प्रश्न नसतील तर थांबू इथे. मी शेवटचा श्लोक देतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. हरी.